आता देऊळबंद 2 हा सिनेमा माझा किंवा कैलासवाणी साहेबांचा राहिला नाही. हा सिनेमा आता महाराष्ट्राचा झालाय आणि ज्या पद्धतीनं दुसरा तिसरा आठवडा पण हाऊसफुल चाललाय याच्यावरनं कळतं की सिनेमा खूप मोठा झाला. त्यामुळे हा सिनेमा महाराष्ट्राने स्वीकारलाय, त्यांना त्यांचा वाटलाय. या सिनेमाला मातीचा वास आहे. अरे ही तर फक्त अजय सुरुवात आहे. हा सिनेमा लय लांब जाणार आहे. हा सिनेमा लय लांब जाणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा खाली येत नाही तोपर्यंत हा सिनेमा चालणार आहे. त्यामुळे झोमणाऱ्यांना काय झोमलं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. लाखो करोडो लोक येऊन बघतायत जे देवावर प्रेम करतायत, धर्मावर प्रेम करतायत. आणि जर मी माझ्या धर्माचं, माझ्या देवांचं कौतुक केलं नाही तर काय फॉरेनवरनं माणसं येणार आहेत का रे ते करायला? हा, त्यामुळे कुणाला काय झोमलं, कुणी काय ट्रोल केलं, मला लय मजा येते. मी तर एकदम मजेने घेतोय सगळं. तर हे बलात्काऱ्यांना चेचलेच पाहिजे. मी या मताचं आहे. मला कुणी नावं ठेवा नाही तर काही करू, मी या मताचं आहे. मग माझ्यातली हिंसा जागी झाली चालेल. मला माझ्या आया बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी मनातली हिंसा बाहेर आली, मला फरक नाही पडत. आता कधीही सिनेमा पुनीत बालन आणि अभिजित भोसले अनाऊन्स करतील आणि वाजत गाजत येणार. मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. नमस्कार, मी अजय परसुरे. मॅटनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही म्हणाल मॅटनी शो स्टुडिओमध्ये का नाही आहे, तर मॅटनी शो आज आलेला आहे नरिमन पॉईंटला. मरीन ड्राईव्हर माझ्या मागे असा अथांग सागर पसरलेला आहे आणि मरीन ड्राईव्हर करण्याचं, कारण प्रत्येक माणूस या मरीन ड्राईव्हवरती येतो आणि आपली की स्वप्न बघतो. तसंच स्वप्न प्रवीण तरडेने बघितलं होतं आणि प्रवीण तरडेने देऊळबंद भाग 2 नावाचा सिनेमा केला आणि आज तो इतका गाजतोय, लोकांच्या इतका रिस्पॉन्स त्याला मिळतोय आणि त्याला थोडीशी फुरसत मिळायला पाहिजे होती, कारण मला त्याच्याशी बोलायचं होतं. तर त्याला मी म्हटलं की आता तू जो काही सिनेमागृहाला फिरतोयस तर थोडीशी जरा फुरसत घे आणि जरा आपण मरीन ड्राईव्हवर येऊया. जरा मुंबईत आपण सगळी स्वप्न बघतो ती इथंच बघतो. ही तू पण लॅपटॉपवरती खडखड करताना इथंच स्वप्न बघायचंस आणि तुझी स्वप्न काही प्रमाणात साहेबांनी साकार केलेली आहेत. तर हे आहेत देऊळबंद भाग 2 सिनेमाचे निर्माते जयेश वाणी साहेब आणि ह्याला तर सगळा महाराष्ट्र ओळखतो. तर मी इकडे बोलवण्यामागचं कारण हे आहे की आपण जी स्वप्न बघत असतो, म्हणजे कधी कधी आपण ब्लँक होतो आणि समुद्रकिनारी जातो आणि तिथे बसलेलो असतो आणि विचार करतो की भविष्यात काय करायचं. कदाचित साहेब तुम्हाला सुद्धा व्यवसायात सुद्धा कधी कधी अशा अडचणी येऊ शकतात, तेव्हा आपण निवांत बसून इथे हे करतो. आज जे यश मिळतं आहे, आज जे तुडुंब, म्हणजे मराठी सिनेमा इतक्या दिवसानंतर जो काही तुडुंब रिस्पॉन्स मिळतो आहे, म्हणजे तू ज्या थिएटर्समध्ये जातो आहेस किंवा नाही जातो आहेस त्या थिएटरमध्ये सुद्धा खूप रिस्पॉन्स आहे. काय या यशामागचं गमक? हे बघ, आता देऊळबंद 2 हा सिनेमा माझा किंवा कैलासवाणी साहेबांचा राहिला नाही. हा सिनेमा आता महाराष्ट्राचा झालाय आणि ज्या पद्धतीनं दुसरा तिसरा आठवडा पण हाऊसफुल चाललाय याच्यावरनं कळतं की सिनेमा खूप मोठा झाला. याच्या मागे एकच निव्वळ कारण आहे, या सिनेमाला मराठी मातीचा वास आहे. आत्ता पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा जो वास येईल आपल्याला, तो वास या सिनेमाला आहे आणि हे एकमेव कारण या सिनेमाच्या यशाचं आहे. पण ह्या सिनेमाच्या यशामागे साहेबसुद्धा आहेत आणि तुम्ही खूप मोठे स्वामी भक्त आहात, तुम्ही स्वामींना मानणारे आहात. आणि एक चांगली गोष्ट तुम्ही या सिनेमाच्या वाटे केलेली आहे, ती म्हणजे की या सिनेमाचं जे काही उत्पन्न येईल, या सिनेमातनं जे काही उत्पन्न येईल ते शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. हा डिसिजन तुम्हाला का घ्यावा असं वाटलं? ह्याच्यामागचं काय तुमचं गणित? नाही साहेब, आपण ह्या भारत देशात जन्म घेतला आहे. आपण काय समाजाचं ऋण असतं, देणं लागतो. स्वामी सेवेकरी आहोत. स्वामींची सेवा करणं आणि स्वामी जगापर्यंत पोहोचवणं. स्वामी तर खूप मोठे आहोत हो, आपण एक निमित्त मात्र आहे. ते नशीब माझ्या जन्मी आलेलं आहे. काहीतरी पुण्याचा घडा केला असेल म्हणून ते माझ्या हातून एक कार्य होतं आहे. आपण आपल्या व्यवसायात चांगलं आहे, स्वामींनी आशीर्वाद दिला आहे, स्वामींनी आपल्याला भरपूर दिलं आहे. तर आता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून प्रवीणजीने आम्ही ठरवलं की आपण काहीतरी समाजासाठी वेगवेगळे विषय घेऊन येऊ. देऊळबंद 11 भाग करतो आहे मी, त्यातला आता दुसरा भाग आहे. तर याच्यातनं जे काय होणार आहे, कसं आहे, माझ्या मुलीची आणि बायकोची इच्छा होती की एखाद्या घरामध्ये मुलाचं शिक्षण होतं, काही कारणास्तव कोणी गेलं तर मुलींचं होत नाही, तर त्याला प्रायोरिटी द्या. म्हणून आपल्याला जे काय मिळणार आहेत हे सर्व मी ह्या मुलांसाठी, शेतकरीग्रस्त, आत्महत्याग्रस्त मुलांच्या आणि मुलींसाठी करणार आहोत.
नक्की आपला. मराठीमध्ये पहिल्यांदाच ही बातमी आहे की देऊळ बंदचे 11 भाग होणार आहेत. 9 सिनेमा करायचे अजून तुला. आणि तिसऱ्या सिनेमाची पण आपल्याला झलक मिळालेली आहे. जो सिनेमा आपला जेव्हा संपतो तेव्हा, कारण ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी अजून तरी तो राहू दे, पण ती झलक दुसऱ्या सिनेमा जेव्हा संपतो त्याची झलक मिळते. पण प्रवीण, मुळशी पॅटर्नमध्येच कळलं होतं की तुझं शेतीवरती किती प्रेम आहे ते, की शेती विकायची नसते ती राखायची असते. हे वाक्य तू प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आज दिलंस त्या वेळेला. आणि ज्याला शेती माहीत नव्हती त्याला पण हे कळायला लागलं. शेतकऱ्यांवर काहीतरी करावं हे असं नेहमीच तुझं असतं. अख्खा सिनेमाच तू त्या शेतकरी महिलेला आणलंस की तिच्या वाटे काय जे समस्या आहेत. तुला जेव्हा आज थिएटर्समध्ये फिरताना म्हणजे ग्रामीण भागातल्या थिएटर्समध्ये फिरताना काही शेतकरी बांधव किंवा शेतकरी महिला ह्यांना काही मिळालं काय या सिनेमापासून? तुला काय एक्सपिरियन्स आले तसे? हे बघ, 100% मिळालं. शेतकऱ्यांना त्यातून किंवा सामान्य प्रेक्षकांना पुण्या मुंबईत पण हाऊसफुल चाललाय. लोकांना 100% त्यातनं काहीतरी मिळतंय म्हणून एवढा हाऊसफुल चाललाय ना रे. प्रवीण तरडे हे कोट्यवधी प्रेक्षक तर मॅनेज नाही ना करू शकत, किंवा कैलास वाणी, बरोबर की नाही. बरं, आपण राजकारणी पण नाही त्याच्यामुळे सभांना पण अशा आणू शकतो. त्यामुळं हा सिनेमा महाराष्ट्राने स्वीकारलाय, त्यांना त्यांचा वाटलाय. या सिनेमाला मातीचा वास आहे. अरे ही तर फक्त अजय सुरुवात आहे. हा सिनेमा लय लांब जाणार आहे. हा सिनेमा लय लांब जाणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा खाली येत नाही तोपर्यंत हा सिनेमा चालणार आहे. क्या बात आहे. पण ह्याच्यामधनं अशा पण गोष्टी म्हणजे कसं असतं, प्रत्येक चांगल्या गोष्टी जेव्हा घडत असतात ना तेव्हा थोड्या काही वाईट गोष्टी, वाईट प्रवृत्ती पण असतात. देव पण त्याच्यातनं सुटलेला नाही आहे. तर आपण तर माणसं आहोत. अनेक सोशल मीडियावरती तुला ट्रोल पण करण्यात आलं की असं दाखवून तो काय दाखवायला प्रयत्न करतोयस, किंवा एक सामान्य शेतकरी महिला ही स्वामींना अरेतुरे करते, स्वामींना थिरडा म्हणते. सिनेमा यशस्वी होताना ह्या अशा सुद्धा गोष्टी घडत असतात. म्हणजे सिनेमा यशस्वी काय आपण दोघांनी केलेला नाही आहे किंवा यांनी नाही केलेला आहे, तो लोकांनीच केलेला आहे, तो दिसतोय आपल्याला. पण हे ट्रोलर्स, या जगात टीका, ह्यांना सुद्धा तू उत्तर देणं गरजेचं आहे ना. कारण तू नेहमी म्हणतोस की मी द्यायचं तेव्हा बोलीन. पण सिनेमा आत्ता सुरू असताना अशी टीका होणं किंवा अशा प्रकारे ट्रोल करणं, ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? हे बघ, कसं असतं माहिती आहे का, हा सिनेमा सगळ्यात जास्त झोंबला कोणाला माहिती आहे का? जे देव मानत नाहीत. त्यांना वाटलं मी देवाचा उदो केला. अरे माझ्या देवांचा उदो मी नाही करणार तर काय दुसरे येणार का काय कुणी करायला? माझ्या धर्माचा, माझ्या देवांचा उदो मीच करणार ना, आणि 100% करणार. अरे डंके की चोट पे छाती बडवून करणार. त्यामुळं माझ्या देवांचा उदो केला म्हणून कुणाला झोंबलं याच्याशी मला घेणं देणंच नाही. उलट मी लय आनंदी झालो. म्हणजे तीर निशाने पे लगा है. अरे हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी माझा देव मैदानात उतरलाय आणि तो थांबवणार. माझा देव शेतकरी बनून बांधावर फिरला आणि शेतकरी रूपात आलेल्या देवाला शेतकऱ्यांनी थेरडा म्हटलं ना, या लोकांना राग आला. अरे ही बोलण्याची पद्धत आहे ग्रामीण भागात. अरे आमचं म्हातारं, अरे आमच्या थेरड्याने तुला सांगू काय केलं, ही बोलण्याची पद्धत. आपण पण गावात म्हणतो ना, काय ग म्हातारे जेवलीस का वगैरे. करेक्ट. तसा देव शेतकरी बनून आलाय ना शेतकऱ्याच्या बांधावर, तर शेतकरी त्याच्याशी शेतकऱ्याच्या भाषेतच बोलणार. कळलं का? आणि देवानी पण ते हसत हसत स्वीकार केलंय, कारण देव परीक्षेला बसला शेतकऱ्यांच्या, आणि परीक्षेला बसून कुठल्याही चमत्काराशिवाय देवाने आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न केला. देव काय म्हटला रे? शेतकऱ्यांनो आता तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. शेतकऱ्यांनो तुम्ही जे विभक्त कुटुंब झालाय, वेगवेगळे भाऊबंदकी वाटे, परवा पण शिरूरमध्ये बघ काहीतरी 50 एकमेकाला मारत होते शेतकरी. अरे देवाने सांगितलं ना हे थांबवा. शेतकरी बनून देव म्हटला अरे दारू बिरू पासून आता लांब जा. त्या दारूनी वाटोळं केलं शेतकऱ्यांचं कित्येक, त्याच्यापासून लांब जा. देव काय म्हटला? हे लग्नातला बडेजाव थांबवा. जयपूर पॅलेस, मैपूर पॅलेस बाद झालं आता. देव म्हटला दारात मांडव टाकून लग्न करा. पूर्वी अशीच व्हायची का नाही लग्न? होत होते का तेव्हा आत्महत्या? लग्नाचा बडेजाव नव्हता. तर हे सगळं कमी करा. राजकीय माणसं पण बघलंय मोठी लग्न करतात ना, माझा विरोध आहे त्याला. राजकीय लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा ही मोठी लग्न बंद केलं पाहिजे करणं.
काय त्यांचं बघून, आता त्यांच्याकडे कुठून आला एवढा पैसा मला माहीत नाही, पण ते जयपूर पॅलेस म्हैसूर पॅलेस करतात आणि मग सामान्य माणसाला वाटतं माझ्या नेत्यांनी केलंय मी पण केलं पाहिजे. त्यामुळं मला अशा नेत्यांचा अभिमान आहे जे स्वतःची पोरींची लग्न साधेपणाने करतायत. यांनी लग्नातले बडेजाव बंद केले पाहिजेत रे. काय आहे, यांना फॉलो करतायत ना. उद्या जर प्रवीण तरडे, मग तुला माहिती आहे ना माझं स्नेहलचं लग्न आम्ही 25,000 केलं होतं रे. मी तसं केलंय म्हणून मला अधिकार आहे. 25,000 पण तेव्हा काय होते? हा नाही माझं लग्न आता काय 10-15 वर्षापूर्वी, बरोबर की नाही. तात्पर्य काय, कुठलीही गोष्ट सांगताना सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आणि माझ्या देवानी येऊन हे सांगितलंय, त्यामुळं झोमणाऱ्यांना काय झोमलं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. लाखो करोडो लोक येऊन बघतायत जे देवावर प्रेम करतायत, धर्मावर प्रेम करतायत. आणि जर मी माझ्या धर्माचं माझ्या देवांचं कौतुक केलं नाही तर काय फॉरेनवरनं माणसं येणार आहेत का रे ते करायला? हां, त्यामुळे कुणाला काय झोमलं, कुणी काय ट्रोल केलं, मला लय मजा येते. मी तर एकदम मजेने घेतो हे सगळं. तुम्ही स्वतः शेतकरी आहात, त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख माहिती आहे. बरं, प्रगतिशील शेतकरी झाला पाहिजे हे आपलं खूप वर्षापासून सगळेच राजकारणी बोलत आलेले आहेत, किंवा प्रत्येक निवडणुकीमधले ती एक स्लोगन असतं की प्रगतिशील शेतकरी झाला पाहिजे, शेती प्रगतिशील झाली पाहिजे. पण तुम्हाला या माणसाकडनं, कारण हा पण एक शेतकरीच आहे, या माणसावरती का विश्वास ठेवायचा वाटला? म्हणजे निर्माता बेसिकली दिग्दर्शक आणि लेखकाबद्दल फार बरं बोलत नाही, हे तुमची जोडीच निर्माता दिग्दर्शकाची एकत्र फिरते, हीच खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पण तुम्हाला या माणसामध्ये असं काय दिसलं किंवा जाणवलं की हा माणूस, हे विषय जे तुम्ही आणू पाहताय, अजूनही पुढचे 9 विषय तुम्हाला आणायचे आहेत, की ह्याच माणसावरती आपण विश्वास ठेवा असं तुम्हाला का वाटलं? नाही, का सांगतो, पहिला 2015 देऊळ बंद केला. मी माझ्या व्यवसायात होतो, मला स्वामींचं कार्य करायचं होतं आणि प्रवीणजी पण बघत होते, कोणी निर्माता, त्यांचे बरेचसे पिक्चर तयार होते, सिनेमा, कोण मिळतं का. त्याच्यात आमची गाठ झाली. म्हटलं प्रवीणजी तुम्ही करा. त्यांच्या पहिल्या बघण्यातच ठरवलं की हा सच्चा माणूस आहे आणि हा आपलं याला यशस्वी करेल, म्हणून आमची सुरुवात झाली. आणि सुरुवात झाली म्हणजे आमचं काही निर्माता, प्रोड्युसर किंवा लेखक असा आमचा कुठलाही येणे, आम्ही वी आर ए फॅमिली, म्हणजे फॅमिली मेंबर आहोत. हे आम्ही खरंच फॅमिली मेंबर आहोत. म्हणजे ते लहान भावासारखं म्हणजे मी मोठा भाऊ मानतात तसं आहे, पण आमचं फॅमिली रिलेशन आहे. आणि मी त्यांना काय म्हटलं, देऊळबंद 11 पार्ट मी तुमच्याकडनंच करणार, कारण काय यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ना, याला सॅल्यूट आहे, खरंच सॅल्यूट आहे. मी कधी त्यांच्या याच्यामध्ये येत नाही, काय नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुमच्या पद्धतीने यशस्वी करा. आपल्याला स्वामींचं कार्य करायचं आहे आणि समाजातले विविध विषय घेऊन आपल्याला करायचे आहेत की ज्याला समाजाला काहीतरी मिळेल म्हणून. आणि त्याच्यातनं जे काय होणार आहे ते आपल्याला परत समाजालाच द्यायचं आहे. कारण काय, स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. आणि स्वामी भरभरून देत आहे बाकी व्यवसायात. तर आपल्याला काय याची हे नाही ना, फक्त एक इच्छा होती की, आणि माझी मिसेसही स्वामी समर्थ सेवे वगैरे, माझी मुलं पण आहेत आणि याच्यात नाही चांगलं घडावं म्हणून आहे. आणि हा एकदम चांगला आम्हाला आमचा भाऊच भेटला असं म्हणत होते बस. बाकी मग काही चिंता करायची कारण नाही. पण स्वामींचं कार्य खूप मोठं आहे, पण स्वामींचं जे कार्य पोचवायचं आहे ते फक्त काही देशात नाही, परदेशात पण पोचवायचं आहे. तिसरं कार्य आम्हाला कळलेलं आहे, आत्मनिर्भर भारत आपण करायचं आहे आपल्याला त्या सिनेमातनं. पण जसं साहेब म्हणाले की 11 भाग आहेत, मग कुठल्या विषयांना स्पर्श करायचा तुमच्या डोक्यात विचार आहे? की म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या तर समस्या आहेत, पण शेतकऱ्यांच्या लगतचे सुद्धा अनेक असे घटक आहेत की त्यांचेही प्रॉब्लेम आहे. महिला सुरक्षा हा मोठा महाराष्ट्रामध्ये गोष्ट आहे, अनेक घटनाही घडत आहेत, तू त्याच्यावरती व्यक्त पण होतो. कुठल्या विषयांना स्पर्श करायचा तुमचा विचार आहे? हे बघ, पहिल्या भागात मला आपल्या धर्माचं आणि आपल्या अध्यात्माचं महत्त्व सांगायचं होतं, ते विज्ञानाला समोर ठेवून मी सांगितलं. या भागात मला शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आणायचा होता, मी आणला. पुढच्या भागामध्ये आत्मनिर्भर भारत, अत्यंत बुद्धिमान मेंदू जे गेलेले आहेत परदेशात, त्या मेंदूंनी आता देशासाठी, देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी काय केलं पाहिजे, तिथं राहून केलं पाहिजे किंवा तिकडून इकडे येऊन केलं पाहिजे, हा विषय. नंतर मी महिला सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर घेतो आहे, कारण तो खूप महत्त्वाचा, आणि तो मी माझ्या पद्धतीनेच घेणार. धर्मवीरमध्ये पण बघ मी कसं दाखवलं होतं, हे बलात्काऱ्यांना चेचलेच पाहिजे, मी या मताचं आहे. मला कोणी नावं ठेवा नाही तर काही करू, मी या मताचं आहे. मग माझ्यातली हिंसा जागी झाली चालेल, मला माझ्या आया बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी मनातली हिंसा बाहेर आली, मला फरक नाही पडत, पण तो मुद्दा घेणार. नंतर मेडिकल हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
तो घेणारा. त्याच्यानंतर मेडिकल झाल्यानंतर आम्ही स्पोर्ट्स खेळ, तोही तुझ्या आवडीचं. हा खेळातलं पॉलिटिक्स असेल किंवा एखादा सामान्य खेळाडू किती झटतो इथपर्यंत येण्यापर्यंत ते आहे. आता नीटच्या परीक्षेमध्ये जे झालं, जे नीट चाललं नाही, जे जे नीटची परीक्षा जी नीट नाही चाललेली, लय तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे रे, तो ऐरणीवर येऊ शकतो. IAS-IPS लॉबी हा माझ्यासाठी खूप कारण खूप बुद्धिमान लोक त्यात असतात, बुद्धिमान मेंदू हे सगळे तिथं इन्व्हॉल्व असतात. आणि मला आवडणारे कित्येक IAS-IPS ऑफिसर आहे. आमचे कृष्णप्रकाश आहे, आमचे विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत, आणि असे कित्येक. ओके, आता 12th फेल तर येऊन गेला आपल्या शर्मा साहेबांवरचा, तो तर काय सुपर हिट झाला. असं ना वेगवेगळे मुद्दे जे समाजाशी संबंधित आहेत ते मला, पत्रकारिता, पत्रकार, मीडिया हा 11 भागामधला एक लय महत्त्वाचा भाग आहे. तुला माहिती आहे, कमी करायला घेतो पोट. मराठवाड्याचा दुष्काळ हा मीडियामुळे जगासमोर आला. मी स्पष्ट सांगतो तुला, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या दुष्काळाच्या घरात जी ओल आली ना भिंतीला, त्या ओलीचा कुबट वास पहिल्यांदा पत्रकारांना आला. पत्रकार पाण्यात उतरले. तर मीडियाचं हे पण लोकांसमोर आणणं कर्तव्य आमचं, ते आम्ही आणू, वेगवेगळे विषय आणू. पण साहेब मला एक विचारायचं होतं, कारण की लोकांना समजू द्या, कारण की नुसती घोषणा करण्यापेक्षा काही लोक म्हणतात की हे फक्त घोषणा करतील, काही करतील. ही मदत किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधले जे काही पैसे येणार आहेत त्या पैशांचा विनियोग कसा होणार आहे, म्हणजे हे कोणापर्यंत कसं पोचणार आहे हे जरा लोकांना कळू द्या, म्हणजे त्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचणार कसं आहे. आणि जगात पहिल्यांदा मीडिया लोकांना हे सांगितलं पाहिजे की सिनेमा 100 कोटी बिझनेस झाला. 100 कोटी झाला म्हणजे 100 कोटी निर्मात्याला येत नाहीत. 100 कोटी झाला म्हणजे पहिले 2 आठवडे 45% येतो. मग पहिल्या 2 आठवड्यात किती बिझनेस झालता, मग त्याच्यात सिनेमावर ह्यांनी किती खर्च केलते, मग त्यानंतर यांनी पब्लिसिटीवर किती खर्च केलते, ते सगळं जाऊन नफा जो येणार आहे, नफा, निव्वळ नफा, तो वाणी साहेब शेतकऱ्यांच्या मुलींची शिक्षण जी थांबलेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी. कालच आपण त्या भूमी फाउंडेशनच्या 31 पोरींना मी भेटलो, बरोबर. तर ना मुलींची शिक्षण थांबतात, त्याच्यासाठी ते करणार आहेत. आता कसा करणार आहेत ते वाणी साहेब, तो अधिकार त्यांचा आहे. नाही, याच्यासाठी मी एक जायका फाउंडेशन नावाने आम्ही एक फाउंडेशन केलेलं आहे. जसं प्रवीणजीने आत्ता सांगितलं की जो नफा येणार आहेत आम्ही तो त्या फाउंडेशनला टाकणार. आणि त्या फाउंडेशनमधून असे जे वेगवेगळ्या संस्था आहेत जे याच्यामध्ये काम करत आहेत, म्हणजे कुठं विदर्भ असो, मराठवाडा असो, अजून वेगवेगळ्या भागातल्या लोकांना आम्ही तिथं जे या वेगवेगळ्या फाउंडेशनमध्ये काम करतात त्यांच्याकडनं आम्ही नावं घेणार की कोण आहेत. कारण काय डेप्थपर्यंत आपण जागेपर्यंत जाऊ शकत नाही. तिथल्या ज्या संस्था आहेत त्यांच्याशी आम्ही टायप करणार. बघ किती मुली आहेत, कुठं काय आहेत, कुठं काय आत्महत्या झाली, त्यांची कुठल्या मुलींचे शिक्षण थांबलेत, कोणाला मेसचे पैसे भरायला नाही, लायब्ररीचे पैसे भरायला नाही आहे. तर आपण या संस्थेच्या मार्फत वेगवेगळ्या संस्थेशी टायप करून, विभागातल्या त्यांच्याशी टायप करून आपण करणार. म्हणजे उदाहरणार्थ नाम फाउंडेशनला नाना सर आणि मकरन काम करतो, तर ते आम्हाला यादी देतील. किंवा माणुसकीची चळवळ आमचे ते राज देशमुख चालवतात पुण्यात, मी त्यांच्याकडनं यादी घेईल. आमचा विनायक हेगाना आहे, तुला तर माहिती आहे तो किती काम करतो. विनायक हेगाना यादी देईल. भूमी फाउंडेशनचा एक जण काल येऊन भेटला, ते यादी देतील. राजू शेट्टी साहेब ते डायरेक्ट त्यांच्याशी ते देतील. त्यांनी फक्त त्या मुलींची यादी द्यायची. आमची जी पडताळणी करून टीम बसलेली आहे ती ते करणार आणि ते पाठवणार. ते सगळं यांचं जयका फाउंडेशन करणार आहे. म्हणजे यांचा पैसा येतो, त्यात प्रवीण तरडेचा काही संबंध नाही. यांचा पैसा आहे, नाही तसं नाही होत साहेब. सर्व प्रेक्षक पण आहे ना याच्यामध्ये, असं नाही. अहो नाही, ज्याचं श्रेय आपण सोपं करूया. तुमच्या ह्या विधायक कार्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचा एक खारीचा वाटा आहे आणि तो वाटा आपण त्या व्यवस्थित शेतकऱ्यांपर्यंत, त्यामुळे यांचं ते मोठा माणूस आहे तर त्यांचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. स्नेहलला पण या सिनेमातून जे मानधन मिळालं, तिने ज्या गोशाळा ग्रामीण भागात काम करतात आणि मुकी प्राण्यांसाठी तिने सगळे पैसे त्यांना देऊन टाकले.
पण शेवटी जाता जाता मला हा प्रश्न विचारावासाच वाटतो की काय असतं की हे इतकं यश इतकं यशस्वी, आता काय तुझ्यावरती एक टॅग लागण्यात लागले की तू तो पिक्चर करणार म्हणजे तो हाऊसफुल होणारच. म्हणजे आता तर जबाबदारी वाढली ना, म्हणजे आता काही वेडंवाकडं करून चालणार नाही, काही चुकीचं करून चालणार नाही, मेहनत तर करावीच लागणार आहे. पण अशा वेळेला इतकं यश मिळत असताना आणि एक शेतकऱ्यांच्यावरती आधारित असलेला सिनेमा असताना फिल्म इंडस्ट्रीतनं तो सोडा, पण सरकारकडनं सुद्धा या सिनेमाला फारसं इतकं दखल घेतली गेली नाही असं मला वाटतं. तुझं काय मत असेल तर वेगळं असू शकतं, पण फिल्म इंडस्ट्रीमधनं पण ह्याच्याबद्दल फारसं काही लिखाण केलं गेलं नाही. कारण काय म्हणजे थोडंसं निराश व्हायला होतं की आपणच आपल्या सिनेमाला मोठं करत नाही. मला खरं आश्चर्य वाटलं की कारण मी तर बऱ्याच सिनेमांचं टाकत असतो, तुला माहिती आहे, सगळ्यांना मी प्रमोट करत असतो. उलट हा विषय एवढा यशस्वी झाल्यावर वाटलं होतं. पण हे बघ, जे मला ज्यांचे फोन येणं अपेक्षित होतं ते आले. सगळ्यात पहिल्यांदा मला फोन आला नाना पाटेकर सरांचा. क्या बात. हा, आणि नुसता फोन नाही आला तर नाना पाटेकर सरांनी नीलकांती पाटेकरांनी त्यांच्या शेतावरच्या सगळ्या मजूर ज्या महिला आहेत, अरे वा. शेतकरी महिला, त्या 24 महिलांना घेऊन 23-24 महिलांना घेऊन नीलकांती पाटेकर सिनेमा पाहायला गेल्या. तर माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे ना, नाना पाटेकरांचा फोन येणं. मग माझे जे गुरुजी आहेत महेश मांजरेकर सर, मला त्यांचा फोन आला. मग रितेश देशमुखचा फोन आला. त्यानंतर मला संदीप पाठकचा फोन आला होता, अमृता खानविलकरचा आला, स्वप्नील जोशीचा आला. त्यांनी मनापासून अगदी पोस्ट पण लिहिले. हां, अमृताने तर पोस्ट पण लिहिली. अरे अमृता तर रडतच होती, म्हणजे अमृता खानविलकर रडायची थांबतच नव्हती. हां, त्यामुळे तिचा फोन आला. मला हे फोन खूप महत्त्वाचे आहेत, बरोबर की नाही. त्यामुळं आता अजून लोक करतील, कदाचित सिनेमे पाहिले नसतील अजून, कारण प्रत्येकाची शूटिंग चालू असतात. सिनेमे पाहिल्यानंतर 100% फोन मला येणार म्हणजे येणार लोकांचे. क्या बात आहे. पण आता असं तर नाही होत की आपल्या मुलाखतीचा शेवट आहे सरकारचं आता सरकारचं. हा, तर सरकारची मला थोडी उदासीनता वाटली, कारण की मला असं स्वतःला वाटलं शेतकऱ्यांवरती सिनेमा आहे. तुम्ही काल शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली, भले आचारसंहिता असल्या कारणाने ती जाहीररित्या करता येत नाही, त्यांनी फक्त मंत्रिमंडळात तो निर्णय घेतला. पण हा सिनेमा जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यावर काहीतरी प्रयत्न करत असेल, त्यांच्या कर्जावरती थांबवण्याचा काहीतरी प्रयत्न करत असेल, तर माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं, जर पत्रकार म्हणून नाही, एक माणूस म्हणून मला असं वाटतं, मी स्वतः तो सिनेमा बघितलेला आहे, की हा सिनेमा किमान त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचावा. त्यासाठी छोट्यातल्या छोट्या गावामध्ये थिएटर्स नसतात, तर शाळेमध्ये किंवा मुलांच्या शाळेमध्ये त्यांची मुलं जिथे जात असतील तिथे तरी हा सिनेमा सरकारकडनं दाखवण्यात यावा असं मला वाटलं. तुझं मत काहीतरी वेगळं असेल. हे बघ, खरं तर सरकारने हा सिनेमा घराघरात पोहोचवला ना तरी सरकारचं निम्मं काम सोपं होईल, बरोबर की नाही. सरकारलाही आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्यात, आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यावरचा रामबाण उपाय आहे हा सिनेमा. तर हा सिनेमा कसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल मराठवाडा आणि सगळीकडंच, ह्याच्यासाठी उलट सरकारने प्रयत्न केले पाहिजे. अजून तरी कुणाचा फोन नाही आलेला, पण पुण्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी लावला होता एक शो, आणि बाकी हळूहळू आता बघतायत किंवा फोन करतील. आशिष शेलार साहेबांच्याही PAचा फोन आला होता की आम्हाला तो शो बघायचा आहे. आता ते पाहतील, सरकारपर्यंत विषय पोहोचेल. मला आवडेल की सरकारमधल्या लोकांनी या सिनेमाला प्रमोट केलं तर, कारण त्यांचं काम सोपं करणारा सिनेमा आहे हा. आता बघू, आता 14 दिवस तर झालेत, 14 दिवस तरी अजून नाही कुणाचं काही आलं, पण येईल असं मला वाटतं. कारण ती पण लोक त्यांच्या कामांमध्ये बिझी आहेत, विधान परिषदेच्या त्या निवडणुका वगैरे काहीतरी आहेत, त्यातनं मोकळे झाल्यावर माझ्या मते नक्की ते सिनेमा पाहतील, आणि तेव्हा त्यांनाही या सिनेमाचं महत्त्व नक्की कळेल. पण माझ्या मुलाखतीत मी त्याला असं सोडणार नाही, काहीतरी एक मोठी बातमी दिल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही, कारण मी तेवढा हक्काने त्याच्याकडे येऊन बोलू शकतो किंवा सांगू शकतो. कारण की सगळ्या प्रेक्षकांना मला नेहमी काहीतरी प्रवीण पोस्ट लिहितो तेव्हा खाली एकच हे असतं, मुळशी पॅटर्न कधी येणार. तर देऊळ बंद पण आला. मला ना तू खरंच सांगून टाक, कारण मला माहीत नाही, पण मला सांगून टाक, मुळशी पॅटर्न येणार, पार्ट 2 येणार की नाही येणार? मुळशी पॅटर्न मोठा होण्यात याचा वाटा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं शेती इकायची नाही, शेती राखायची असते. खूप कमी लोकांकडनं मला त्यावेळी हा सिनेमा प्रमोट करायला मदत केली. आजा त्यातला होता. आजाने सगळ्यांचा विरोध पत्करून मुळशी पॅटर्नला पुढं नेलं, आणि आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राखल्या गेल्या आहेत त्याला त्याचाही सिंहाचा वाटा आहे. आता खरंच सांगतो, देऊळबंद 3 अनाऊन्स केलं आहे. निर्मात्यांनी तर अमेरिकेचा व्हिजा तयार करायला घेतला लोकांचा, आणि पुनीत बालन आणि अभिजित भोसले यांचा ऑलरेडी फोन येऊन गेला आहे.
आता कधीही सिनेमा पुनीत बालन आणि अभिजित भोसले अनाऊन्स करतील आणि वाजत गाजत येणार. मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. क्या बात आहे, ही महत्त्वाची बातमी त्यांनी दिली. आणि जाता जाता मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, या समुद्राकडे बघून म्हणजे समुद्राकडे येऊनच आपण सगळे येतो, कारण थोडंसं रिलॅक्स होतो, आपण स्वतःची स्वप्न इथे थोडी रंगवत असतो, हे करत असतो. आज सिनेमा मोठा होतो आहे आणि त्याच्यासाठी मराठी प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की ते जे काम केलेलं आहे त्याला दाद देत आहेत येऊन खऱ्या अर्थाने. म्हणजे जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जातो आणि तुम्ही ते व्हिडिओ बघतो ना, तेव्हा इतकं बरं वाटतं ना, किती वर्षांनी हे सगळे व्हिडिओ बघतोय की मागे इतकी लोक आहेत थिएटरमध्ये. नाहीतर आपण रिकाम्या खुर्च्या पाहिल्यात, सगळं पाहिलं आहे. तर हे यश हे मराठी प्रेक्षकाचं आहे आणि मराठी प्रेक्षकांनीही आपल्या मराठी सिनेमाला असंच उचलून धरलं पाहिजे. मग तो देऊळबंद 2च नाही, बाकी कुठलेही सिनेमे असतील, जर योग्य कॉन्टेंट असेल, योग्य सिनेमा असेल तर तो यायलाच हवा आणि त्याला गर्दी करायलाच हवी. आज मरीन ड्राईव्हवरती आज आपण इंटरव्ह्यू संपवतोय. मला पण एक जरा निर्मात्यांना विनंती करायची आहे की मराठी सिनेमा जर मोठा व्हायचा असेल तर त्यांनी आत्मनिर्भर भारत हा अमेरिकेत करायचा ठरवला आहे. मला आवडेल की टाइम्स स्क्वेअरवरती आपला हा परत एकदा इंटरव्ह्यू व्हावा. अरे आम्ही प्रयत्न करू, तुम्ही सगळे विजाच्या मागे लागा, आम्ही निवडक पत्रकारांना घेऊन जाणार. तर आपण भेटूच. याच्या पुढचा इंटरव्ह्यू मी मुंबईत किंवा भारतात करणार नाही प्रवीणचा, तो मी अमेरिकेतच करणार, कारण असंच आपण जर काहीतरी स्वप्न बघितलं तर मोठं होऊ शकतो. आणि या माझ्या सिनेमातला एक डायलॉग म्हणूनच मी संपवतो. माझ्या सिनेमातला जो डायलॉग आहे माझा, तो आता मराठी इंडस्ट्रीला शोभणारा डायलॉग आहे. अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केटमध्ये, तर आपण हाऊसफुल आहे मार्केटमध्ये. तर याच नोटवरती आपण हा इथं इंटरव्ह्यू संपूया. आणि तुम्ही जर देऊळबंद भाग 2 बघितला नसेल तर लवकरात लवकर थिएटरवरती पोचा आणि तो सिनेमा बघा. प्रवीणला नक्की सोशल मीडियावरती कळवा की कसा झाला आहे सिनेमा, आणि प्रवीणचे येणारे आगामी सिनेमे कसे असतील, काय असतील ते आपल्याला थोड्या दिवसातच कळेल, तेव्हा आपण त्याला परत गाठूच. तोपर्यंत पाहत राहा मुंबईत. धन्यवाद.